जी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील, की आपण 2,34,00,000 होती. डिसेंबर महिन्यामध्ये 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता. काल आम्ही अजूनही प्रक्रिया सुरू आहे, पण कालपर्यंत साधारणपणे 2,41,00,000 महिलांच्या अकाउंटला डी-बी-टीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे. पण अजूनही 1-2 दिवस ती प्रक्रिया सुरू राहील. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, आता कोणतीही बहीण अपात्र होणार नाही. ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्या महिलांसाठी मोठी खुशखबर आलीच आहे. त्यासोबत 8व्या हप्त्यासाठी आता सरसकट लाभ दिला जाणार आहे. 11 जिल्ह्यात 8व्या हप्त्याचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. लाडक्या बहिणींसाठी खूप आनंददायी 3 मोठ्या खुशखबर आलेल्या आहेत. आता सरसकट सर्व महिलांना जानेवारीचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांनी या 2 गोष्टी चेक करून त्यांना लगेच पैसे मिळणार आहेत. 12 तासाच्या आत पैसे तुम्हाला जानेवारीचे मिळून जातील. त्यासाठी आज 2 गोष्टी करा, पण 8व्या हप्त्यासाठी कुठल्याही आता निकषांमध्ये बदल नाही. कोणतीही बहीण आता अपात्र होणार नाही आणि सर्व बहिणींना पैसे मिळणार. ज्याची माहिती BBC मराठीशी बोलत असताना आदिती तटकरे मॅडम यांनी दिली. काय म्हणाल्या आदिती तटकरे की अपात्र बहिणी होतील का? काय निकष आहेत या संदर्भात आदिती तटकरे काय म्हणाल्या ते एकदा समजून घ्या. आणि लगेच कोणत्या 11 जिल्ह्यांमध्ये आज 8वा हप्ता येणार आहे. जानेवारीचा हप्ता ज्या महिलांना मिळाला नाही त्यांनी काय करायचं अर्जंटमध्ये तेही व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल. आम्ही साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये जी लाभार्थ्यांची संख्या होती ती 2,34,00,000 होती. डिसेंबर महिन्यामध्ये 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता. काल आम्ही अजूनही प्रक्रिया सुरू आहे जानेवारी महिन्याची. त्याच्यामुळे ज्या काही बातम्या वर्तमानपत्रांमधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत. माझी तर सर्व सारख्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका. कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये. आम्ही रूटीन पद्धतीने महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. लाडक्या बहिणींसाठीचे सर्व निकष काढून टाकले, आता कोणीही योजनेबाहेर जाणार नाही. सरसकट सर्व महिलांना पैसे मिळणार. महिलांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे. अर्थात 3 मोठ्या खुशखबर आलेल्या आहेत, पण सगळ्यात मोठी जी बातमी असणार आहे ती म्हणजे जानेवारीचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांनी आता काय करायचं आहे. काही महिला अशा आहेत ज्यांना डिसेंबरचाही हप्ता मिळाला नाही, काहींना नोव्हेंबरचा, ऑक्टोबरचा, तर काही महिलांना जुलैपासूनचेही पैसे मिळाले नाहीत. त्यांच्यासाठी देखील सरकारने एक गोष्ट त्यांना करायला लावलेली आहे. 2 गोष्टी आता तुम्ही चेक करून घ्या, लगेचच्या लगेच तुम्हाला पैसे येतील. त्यानंतर 8व्या हप्त्यासाठीचे कोणते 11 जिल्हे आहेत ते देखील आता जाणून घ्या. लगेच जे आदेश देण्यात आलेले आहे त्यानुसार पैसे तुम्हाला जानेवारी-फेब्रुवारीच्या हप्त्याचे देखील आता मिळणार आहेत. अपात्र होण्याची आता भीती संपलेली आहे. पुढचा हप्ता येणार आहे. फक्त 11 जिल्ह्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का पाहून घ्या. आणि जानेवारीचा ज्यांचा हप्ता आला नाही त्यांनी अर्जंटमध्ये काय गोष्टी चेक करायच्या आहेत ते देखील आता समजून घेणे गरजेचं आहे. लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहत राहा, कारण की ओरडून ओरडून आम्ही सांगत असतो. प्रत्येक वेळेस ह्या गोष्टी तुम्ही चेक करत नाहीत. बऱ्याच अशा महिलांनी जानेवारीच्या हप्त्याच्या वेळेस ह्या गोष्टी चेक केल्या नाहीत. डिसेंबरच्या वेळेस केल्या नाहीत, ऑक्टोबरच्या वेळेस केल्या नाहीत. त्यामुळे हप्ता आला नाही. या गोष्टी एकदा चेक करून घ्या, तरच तुम्हाला जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा हप्ता येईल, अन्यथा नाही. सगळ्यात पहिले कमेंट करा की धन्यवाद आदिती ताई. कमेंट करा, कारण की कमेंट करणं गरजेचं आहे. आदिती ताईंनी सगळ्या अटी आणि शर्ती काढून टाकल्या. आता सरसकट सगळ्यांना लाभ मिळणार. फक्त 2 गोष्टी आता लक्षपूर्वक चेक करून घेणं तुमचं काम उरलेलं आहे. 2 गोष्टी कोणत्या त्या चेक करायच्या आहेत, आणि लगेच 11 कोणते जिल्हे आहेत की जिथे 8वा हप्ता येणार आहे. त्या जिल्ह्यांची नावे देखील व्हिडिओमध्ये इथून पुढे सांगण्यात येणार आहे. त्या जिल्ह्यात तुमचं नाव आहे का? तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे का? लगेच चेक करून घ्या, अन्यथा मग त्या जिल्ह्यात जर हे तुमचा म्हणजे साधारणपणे 4 ते 5 दिवसाचा हा कार्यक्रम चालणार आहे. आज 11 जिल्हे आहेत, उद्या परत 1-2 जिल्हे, साधारणपणे परत एक टप्पा असणार आहे. 3 ते 4 टप्प्यामध्ये वाटप होणार आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी इथे असणार आहे ती म्हणजे जानेवारीच्या हप्त्याच्या बाबतीत आपण एकदा सगळ्यात आधी समजून घेऊयात आणि नंतर फेब्रुवारीचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात सुरू झालाय त्याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. आता लक्षपूर्वक ऐका की जानेवारीचा हप्ता न येण्यामागचं कारण आहे दोन मुख्य कारणं. पहिली गोष्ट, आता तुम्ही एक अर्जंट चेक करायची आहे ती म्हणजे तुमचा फॉर्म मंजूर आहे का. ज्यांना जानेवारीचा हप्ता आला नाही त्यांचा फॉर्म मंजूर आहे का. लक्षात घ्या, ही गोष्ट फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी देखील असणार आहे. फॉर्म मंजूर जर नसेल आणि जर तो नंतर मंजूर झाला असेल तर साधारणपणे 24 जानेवारीच्या आधी तो फॉर्म मंजूर असणं गरजेचे आहे. जर तुमचा फॉर्म 24 जानेवारीच्या आधी मंजूर नसेल तर तुम्हाला अजिबात पैसे येणार नाहीत. त्यासाठी एक तारीख ठरवली होती. 24 तारखेच्या 10 दिवस आधी म्हणजे जवळपास 14 जानेवारीच्या आसपास तुमचा फॉर्म मंजूर असणं गरजेचं होतं. जर तुमचा फॉर्म 24 जानेवारीच्या आधी जर मंजूर नसेल तर तुम्हाला अजिबात त्या ठिकाणी पैसे येणार नाही. तर त्यासाठी एक तारीख ठरवली होती की 24 तारखेच्या 10 दिवस आधी म्हणजे जवळपास 14 जानेवारीच्या आसपास तुमचा फॉर्म मंजूर असणं गरजेचं होतं. आता कमेंट करा, तुमचा फॉर्म जो आहे तो मंजूर होता का त्यावेळेस. जर नसेल तर काय करायचं पुढे सांगतो. त्यानंतर दुसरी गोष्ट, तुमचा डीबीटी एनेबल आहे का. लक्षपूर्वक ऐका, डीबीटी असणं खूप गरजेचं आहे. तुमचं डीबीटी म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का, आणि हे आधार लिंक तुमचं जुनं नसावं, म्हणजे 2020, 2018 वगैरे या काळातलं नसावं. आता बऱ्याच अशा महिलांचं असं आहे की कोणत्या बँक खात्याला आधार कार्ड जोडले, डीबीटी जोडलेला आहे तेच त्यांना माहिती नाही. आता 8वा हप्ताही सुरू होत आहे. ज्यांना जानेवारीचा, डिसेंबरचा किंवा मागचे हप्ते मिळाले नाही त्यांच्यासाठी देखील एक मोठी धोक्याची घंटा आहे की ज्यांना मग जानेवारीचाच मिळाला नाही आणि ज्यांचा डीबीटीच ऍक्टिव्ह नाही तर त्यांना मग जो आहे फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्यांनी आता डीबीटी चेक करून घेणं गरजेचं आहे. व्हिडिओमध्ये आपण लगेच करून देखील दाखवणार आहोत की डीबीटी कसं चेक करायचं, कशा पद्धतीने हे डीबीटी चेक करायचं. तुम्ही मोबाईलवर 30 सेकंदाच्या डीबीटी चेक करून घेऊ शकता. आता लगेच चेक करून घ्या. ज्याला जानेवारीचा हप्ता आला नाही, डिसेंबरचा आला नाही, मागच्या हप्ते आला नाही किंवा 8व्या हप्त्यासाठी देखील ही गोष्ट चेक करून घ्या. आता व्हिडिओमध्ये पहा कसं चेक करायचं आहे. लगेच कोणत्या 11 जिल्ह्यामध्ये आज फेब्रुवारीचा हप्ता येणार आहे त्याविषयीची माहिती आपण घेऊयात. गुगलवर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे UIDAI. लक्षात घ्या, UIDAI सर्च करायचा आहे. क्लिक करून इथे पहिला जो सर्च ऑप्शन येईल UIDAI त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इंग्लिश निवडायची आहे. पहा, 2 मिनिटाच्या आत तुमचं डीबीटी कसं चेक करायचं आपण पाहूयात. कोणतं बँक खातं चालतंय कशा पद्धतीनं. आता इथे लक्षात घ्या, आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत. तर इकडे खाली जायचं आहे. अपडेट आधार, गेट आधार, आधार सर्व्हिसेस. आता सगळ्यात आधी हे 3 नंबरचा ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचा आहे. इथे क्लिक केलं की इथे पहा ऑप्शन व्हेरीफाय आधार, व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर, मेल आयडी, रिट्राईव्ह आधार, गेटवे आयडी, ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन, आधार लिंकिंग स्टेटस. हे पहा इथे आधार लिंकिंग स्टेटसच्या तिथे बँक सीडिंग स्टेटस आहे. लक्षात घ्या, जिथे बँक सीडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे. आता याने कळणार बँक तुमची आहे की नाही. बरोबर, इथे त्या ठिकाणी आता हे ओपन होईल. आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड घेऊन बसायचा आहे, कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे. तर पहा, इथे आधार लॉग इन करायचा आहे. इथे पहा, इथे लॉग इन करा या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं. इथे आता तुम्ही बघू शकता, इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे. तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे. इथे तुमचा आधार नंबर टाकला. हे कॅप्चा म्हणून इथं अक्षर आहेत. पहा, हे इथले अक्षर जे आहेत काय आहेत बघा. BN इथे 42 आणि F हे जसंच्या तसं साधारणपणे इथे BN 42F आणि इथे खाली इथे आपला जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ OTP वर क्लिक करायचं आहे. इथे पाहू शकता, आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल. मेसेज जो आहे तो OTP येणार आहे. तर तो OTP इथं टाकून द्यायचा आहे.
आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक खातं चालेल की नाही. थोडासा वेळ गेला, 1 सेकंद 2 सेकंद, तर पाहू शकता फार महत्वाची स्टेप आहे, कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाहीत, लक्षात घ्या. त्यामुळे बिलकुल. आता पहा, पुढची स्टेप अतिशय महत्वाची आहे. आता इथे पहा, इथे सर्व्हिसेस येतात. डॉक्युमेंट डाउनलोड, आधार PYC, ॲड्रेस अपडेट, बँक सीडिंग स्टेटस. तर आपल्याला इथे बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस. हे पहा, इथला ऑप्शन म्हणजे 3, 4 आणि 5 नंबरचा. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता. तर इथे पाहू शकता की कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. आधार नंबर इथे दिसेल, बँक नेम दिसेल, कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे, बँक सेडिंग स्टेटस इथे ॲक्टिव्ह. इथे हे ॲक्टिव्ह आणि ग्रीन टिक असली पाहिजे, आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या, पण हे इथे ॲक्टिव्ह असलं पाहिजे. बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे, म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे, तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे. आता पहा, इथे बँक ऑफ महाराष्ट्राचं त्या ठिकाणी इथे एक खातं दिसत होतं, ते खातं त्या ठिकाणी दिसलं. तुम्हाला डीबीटीची डेट त्या ठिकाणी दिसली. आता हे 2017 वगैरे फार जुन्या याच्यामध्ये ॲक्टिव्ह झालेलं आहे. पण तुमचं जर हे जुनं ॲक्टिव्ह असेल तर तुम्ही काय करून घ्या, तुमच्यासाठी एक पर्याय त्या ठिकाणी आहे की तुम्ही अर्जंटमध्ये पोस्ट ऑफिसात जा आणि तुमचं पोस्ट ऑफिसामध्ये खातं उघडून घ्या. म्हणजे ज्यांना जानेवारीचा आला नाही, डिसेंबरचा आला नाही, किंवा काहींना अगदी जुने पैसे आलेले नाहीत, तर त्या महिलांसाठी एक विनंती आहे, त्यांनी पोस्टामध्ये जाऊन खातं उघडून टाका. ज्या महिलांनी पोस्टामध्ये खाते उघडले त्या महिलांना अर्जंटमध्ये पैसे देखील आलेले आहेत, ज्यांना कुठलाही उशीर त्या ठिकाणी झालेला नाही. त्यामुळे पोस्टात जर तुम्ही खातं उघडलं तर लवकरात लवकर पैसे येण्याचा त्या ठिकाणी चान्स असतो. त्यामुळे पोस्टामध्ये तुम्ही खातं उघडून घेऊ शकता. पोस्टामध्ये खातं उघडा, ज्याची डीबीटी लगेच होऊन जाते आणि पैसे यायला प्रॉब्लेम होऊन जातो. त्यानंतर आता म्हणजे 2 गोष्टी इथे क्लिअर झालेल्या आहेत की तुमचं जे टेक्निकल प्रॉब्लेम आहे की फॉर्म मंजूर जर असेल तर तुम्हाला काही अडचण नाही. फॉर्म मंजूर जर असेल तर गॅरंटेड तुम्हाला पैसे येतील. पण दुसरी गोष्ट, तुमचं डीबीटी एनेबल आहे का, तर ते एकदा मोबाईलमध्ये सांगितल्याप्रमाणे चेक करा. आता राहिला प्रश्न 8व्या हप्त्याचा. तर आता 8व्या हप्त्याचे विषय जर सांगायचं झालं तर 8व्या हप्त्याची तयारी त्या ठिकाणी पूर्णतः आलेली आहे. सरकारला पैसे त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. 6 विभाग आहेत. महाराष्ट्रातले कोकण विभाग, नागपूर विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, पुणे विभाग, त्याचबरोबर नाशिक विभाग. तर विभागाव वाईज 1-1-2-2 जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी दररोज केली जाणार आहे. आता त्या ठिकाणी फेब्रुवारी सुरूच झालाय. तर फेब्रुवारी सुरू झाल्यानंतर लगेचच याची जी आहे वाटपाची देखील सुरुवात होणार आहे. आदिती तटकरे मॅडम असतील किंवा अजितदादा पवार, शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, ते म्हणाले होते आता इथून पुढे बिलकुल उशीर होणार नाही. कुठल्याही प्रकारचा उशीर विलंब त्या ठिकाणी होणार नाहीये. त्यामुळे हप्ता लवकरात लवकर येईल. पण तुम्ही तुमचं डीबीटी एकदा चेक करून घ्या. डीबीटी काय येतंय कमेंट करा. काय प्रोसेस म्हणजे काय त्या ठिकाणी हे येतं ते चेक करा. आम्ही करून दाखवलेलं आहे. तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करा. धन्यवाद फडणवीस साहेब, धन्यवाद शिंदे साहेब, धन्यवाद आदिती ताई. तुम्ही कमेंट करा तुम्हाला आतापर्यंत हप्ते मिळाले असतील. धन्यवाद करायला पाहिजे. व्यक्त होणे फार गरजेचे आहे आपल्याला, कारण की यांनीच आपल्या राज्याचे तिन्ही भाऊ आणि आपली लाडक्या एक बहीण आहेत आदिती ताई, तर त्यांच्या मार्फत हे त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे त्यांना धन्यवाद द्यायला तुम्ही नक्कीच विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.